सांगते नाही का, त्या न्यायाने गोकुळामध्ये जरी सुख झालं तर त्याची आनंदाची गोडी लागते. अहो याच्या पलीकडे सांगितलं, टाळी वाजवावी गोडी आणि वाट ही चालावी. पण कोण चालतं ते? ज्याच्या घरामध्ये बाळकृष्ण आला त्या नर नारीला आनंद होतो आणि गुढ्या तोरणे लावल्या जातात. विठ्ठल पण काही कीर्तनाला मर्यादा असते. हे काल्याचं कीर्तन आहे नाही का, आपण थोडा अध्यात्मातून याचा विचार केला. पण असा विचार जर केला तर कृष्ण परमात्माचा गोकुळामध्ये अवतार झालेलं ही चरित्र तुकोबारायांनी सांगितलं. देव अवतीर्ण कशा करता होतात? या आईनं ब्रह्मदेवाकडे गर्हानं नेलं. कोण? पृथ्वीनं. आणि पृथ्वी गर्हानं घेऊन गेली. पृथ्वीला भार झाला. पृथ्वीला भार कशाचा झाला बरं? कोणाचा झाला? पापाचा झाला. पाप कोण केलं? ऐका, आता चालू होय. आता तुम्ही तुमच्या गावात, मी जास्त वेळ नाही थांबलो, लगेच आलो महाराज आम्ही. पण आई एका गोठ्यामध्ये आणि बाप एकामध्ये. माता पाचारी खोई शब्दवान, कांते लागी मृदू भाषण, तयाच्या भारे धरा रत्न युहळ दुखे दुखी होतसे. आईने आवाज दिला, हे मथाडे, मी निघलो की तुला बोलायचं कळतंय का? हाका मारतीस? माता पाचारी खोई शब्दवान. आणि पत्नी रावधा काय म्हणली? कशासाठी बोलवलं? वापस जातो या भूमीला भाग. आपण शोभे राजा राणी व पितर जैसा काळा मातंग जाण, तयाच्या भारे धरा रत्न युहळ दुखे दुखी होतसे. आपण राजासारखे कपडे घालून टाईट राहायचं आणि बापाच्या अंगावर फटके. आपण परिधानी नूतन वसन, माते लागी जीर्ण जाण, तयाच्या भारे धरा रत्न युगळ दुखी दुखी होतसे. आपण सेवी मिष्टान्न, माते लागी पित्या लागी कंदान्न, तयाच्या भारे धरा रत्न युगळ दुखी दुखी होतसे. म्हातारी एका कोणत्यात बसलेले असतात. 4 वाजता डबा नेऊन दिलेला असतो. एखाद्या लेकराचा धक्का लावून वरण सांडल्या जात. म्हातारा म्हणता, अग माझं वरण सांडलंय. ती म्हणते, मग माझ्याकडे नाही, मोठीचे दिवस आहेत ना, मी मोठ्या सुनते. आमच्या इकडे सांगायला बरं, इथं तसे नसते ना. म्हातारा वाटलेले नाही, इथं नाही, तर आमच्या गावाकडे लय लाभ आहे गाव. मग म्हातारीकडे येते आणि म्हातारी त्या वरणामध्ये थोडं पाणी टाकती आणि मग ते काला चोरल्या जाते. दोघांच्या मुखात दात नसतात. हो. आणि इकडे भज्या पापड चळल्या जातात, त्याचा वास नाकावर येतय. त्यावेळेस ते विचारते, ठकू अगं आमचा डबा आला नाही, तो दुपारचा डबा आम्ही खायलो. म्हणले, बाबा आता येणार नाही, स्वयंपाक बी झाला बघा, ते कुरड्या पापडे तळल्याला वास येतोय. आपण शेवी षड्रासान्न, माता पितरा लागी कंदान्न, तयाच्या भारे धरा रत्न युहळ दुखे दुखी होत. शान हा भार भूमीला व्हायला. आणि म्हणून भूमीनं काय अवतार धरला, रूप धरलं? गाईचं नाही का म्हणा, ब्रह्मदेवाकडे गेली. वच्छरूपी गाय, वच्छरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी इतका विसर पडायला पाहिजे महाराज. एवढे विसर पडलेत ते, कारण याच्यामध्ये गुतला. रंगे रंगे रे आता मग आई शेकरी, आणि तुझे पायी ते इकडे माझ्यात गुतलेत. त्याला वाटलं महाराज बाबा तर फेटा बरोबर पाहताच आला नाही, कारण माझा फेटा नाही, ज्याचा त्यालाच पाहिजे. आणि कीर्तन तर छान सांगायले नाही का, हे बार काय नाही केले. तर चला काय सांगू लागलं? वच्छरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नैनी वाहे तो हे सांगत असे. काय झालं? पृथ्वीवरी दैत्य खूप मातले. म्हणले त्याच्यासाठी अवतार धरावा लागेल. तो म्हणला, मी एकला येऊन काय करू? देवाला एकल्या कोण ओळखत? हो नाही नाही नाही, त्याच्यासाठी सोबत कोण लागतंय? भक्ताचा मेळा लागतो. आणि पांडुरंग परमात्मा म्हणले, विष्णू परमात्मा म्हणले, मी येतो, पण
बाकीचे माझे सोंगडी लागतील. कोण होता? शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा कांत. तो म्हणला आता नको, एकदाच कळालं म्हणला मला पुन्हा पुन्हा या भानगडी आता मी पडत नाही. कशामुळं? अहो दादा, तुम्ही मोठे भाऊ होते, मी लक्ष्मण होतो, डोंगरातून कंदमुळं काढून आणले, पोट बांधून होतो, 14 दिवस 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळलं, अन्नाचा कण सेवन केला नाही, कंदमुळे खाल्ले नाही. तुम्ही विचारलं का मला? हो, नाही विचारलं. आता मी अवतार धरणार नाही. तर त्याला काय येत नाही. तो म्हणला तू मोठा होईल. काय म्हणला? म्हणा ना, तू होई बावडीला सर्व था आणि पाळीला मी आज्ञा सगळी तुई तो सांगावून मी ऐकाव म्हणला. मग चालतंय म्हणले आणि मग अवताराचं कार्य चालू झालं. मायवा विठाला जायचंय आणि मग वसुदेव देवकीचं लग्न बी लागलं. कीर्तनात लवकर लागतंय. पत्रिका नाही, काय नाही. ते अरेंज मॅरेज असेल, नाही तर वन डे असेल, काय किती प्रकारचं अरेंज मॅरेज, कोर्ट मॅरेज, प्रेम मॅरेज जे असेल ते झालं. आणि अहंकार झाला. देवाला अहंकार जमत नाही. बरं, स्वतः धुरीवर बसला आणि रथ हाताळू लागला. एवढ्या वेळामध्ये आकाशवाणी झाली. काय सांगू लागले दादा? आकाशवाणी सांगा. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळा, आकाशाची वाणी सांगे सकळ. मानसी नगर, मानसी नगर. देवकीच्या गरबा येईल भगवान, गरबा येईल भगवान, देवकीच्या गरबा येईल भगवान. देवकीच्या गरबा येईल भगवान. रक्षील ब्राह्मण काही भक्त, रक्षील ब्राह्मण काही भक्त, रक्षील ब्राह्मण काही भक्त. आकाशवाणी झाली. ऐका, आता जनवाणी आहे. पूर्वी आकाशवाणी होती. आता आपल्या गावातला एखादा व्यक्ती गेला, याला तसा गेला नाही आणि म्हणून आपली इच्छा बी नाही जाऊ नये आमच्या गावाकडला. आणि तुम्ही आमच्या गावात आले महाराज, तर हे लहान लहान लेकर सांगतात हा मोक्षाला गेला का नरकाला गेला. जनवाणी त्याला म्हणायचं गावामध्ये चक्कर मार. आणि वाड्यावर, वस्तीवर, घराघरामध्ये काय चर्चा चालली पाय. देव गावात चक्कर मारते म्हणते तर सगळे कुच्चेर वाट्यावर बसते. आमच्याकडे असे कुच्चेर वाटे महाराज, पिपळाचे वाटे पार, तिथं तेच गप्पा असतात. कव्हाच कोणाचं मी तू दिलं नाही. गावात भांडण झालं की पोलीस स्टेशनला घेऊन गेलाच. हो, अहो धुऱ्यावर आम्ही त्याला घेऊन गेलो. म्हणलं आमच्या दोघा भावाचं मिटल. अहो त्यानं आमचं जास्तच लावून दिलं. एक खून इकडं आणि एक खून तिकडं. आणि तो असा व्यक्ती मेला ना, तर इह लोके भवेत निंदा, परलोके दुःखा. हनिती मारिती तोडीती झोडीती, नाही का. येमाचे किंकर तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ पाही अशी पत्र तरुवर खैराचे विंगळ आणि निघतील ज्वाळ. नाही त्या येमासी करुणा, त्या तिथे यमदासनी भोगावला. आता याच्या उलट आहे का? दुसऱ्या महिन्यात दुसरा माणूस मेला, आमच्या गावाकडे मेला. इथंच नाही कार्यक्रम आलाय ना. आणि मग पुन्हा देव म्हणे बाबा हे माणूस नरकाला गेला असेल का मोक्षाला? म्हणलं तूच जाऊन पाहाय. देव गेला गावात. बाबा सगळे लोक रडतात. हो, आमच्या गोरगरिबाची आई होते, आमच्या ठकूच्या लग्नाला किती वर्ष झाले 10,000 दिले तर मागले नाही. त्यानं गहू दिले आणि आमची सोयरी मोळलेली जुळून दिली. गोरगरिबाची आई होता. हो, कोणाचं मोडकं तोडकं जर एखादं काम पडलं तर अर्ध्या रात्री करत होता. 10 जावा म्हणतात, पण 10चा पोसंता जाऊ नये, नाही का. ऐका, इह लोके भवेत कीर्ती, परलोके सुखाहा. त्याचा इथं कीर्तीचा डांगोरा चालला असेल ना, तर तिथं काय मग त्याला तिथं अशी पत्र नाही. बरं हो, तिथं कल्पतरूच्या बागायती येतात, चिंतावणीच्या सडका येतात, कामधानूचे खिल्लार येत आणि अमृताचे आड येत. नाही त्या आनंदाशी जोडा आणि सांगती गोष्टी लागते. हा श्लोक पाठ करा. इह लोके भवेत कीर्ती, परलोके सुखाहा. इह लोके भवेत निंदा, परलोके दुःखाहा. जेणेकरून आपली इथं लोकांनी निंदा करू नये असं आपण वागा. त्यालाच परमार्थ म्हणतात. विठाला या देवकीच्या हाताने असणारा 7वा मुलगा तुझा काय करील? वध करील. हो, आणि केसाला आढा टाकला
आणि खाली वळड हो. कोण आलं? देवकीला खाली वळल्याबरोबर खडग नाम तलवार काढी आणि एक घाव दोन तुकडे करावं. एवढ्या वेळामध्ये हात धरला कोणा? आता तो धरला वसुदेव, आता तो धरला वसुदेव, हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे. उचलीला खड्ग माराया धावला, उचलीला खड्ग माराया धावला, उचलीला खड्ग माराया धावला, उचलीला खड्ग माराया धावला. आता तो धरला वसुदेव, आता तो धरला वसुदेव. हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे. वसुदेवाने हात धरला. का धरला हात? हे बघा, आईच्या नंतर आपल्याला आईचं प्रेम देणारं दुसरं या जगात पत्नीशिवाय कोणी नाही. त्याला शास्त्राचा पुरावा देणार हे माझ्या मनाने मी सांगत नाही. आपण दवाखान्यामध्ये जा आणि दवाखान्यात गेल्यावर दोघच पती पत्नी असतात. डॉक्टर विचारतो, आजी बाबा आता जास्त दिवस नाहीत जगणार, पण बाबाला जगवताल तुम्हीच. ही मी जी दवा दिली, ही जेवण करून जर वेळेला दिली तर बाबा अजून 2-3 वर्ष जगतात. आणि ती म्हाताऱ्याला बाजून खाली घेते, त्याला अंघोळ स्नान सर्व घालते. जशी आई मांडी देत होती तशी त्या बाबाला ती आजी मांडी देते. घासाघासानं भरवतात आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात. काय करता हो? सुनबाई काही बोलल्या का? मोठा लेख तुम्हाला बोलला काही? मी नव्हते तर तो म्हणतो नाही ग, माझी आई गेल्याच्या नंतर आईचं प्रेम देणारी या जगात मला तू दिसतेस, मला आईच्या रूपात दिसतेस. म्हणून तुकोबाराय म्हणे, तू का म्हणे शोधून पाहे. हो, जरा शोधून पाहे. तू त्याच्या पलीकडे सांगू? आई, मी मोठ्या मुलगा करता झाल्यापासून माऊली सोहळ्यात वारी केली, पण तू कधीच मला आड आली नाहीस. उभी पेर टाकून गेलो. तुला फोनवर विचारलं येऊ का पेरायसाठी, तर तू म्हणली नाही मी आहे ना. बर, गावामध्ये काही भानगडी झाल्या तर तू तोंड दिलास, मला बोलायची गरज पडू दिली नाही. कार्येशु मंत्री नियोजन लावायला मंत्र्यासारखं नियोजन लावलंस. करणेशु दासी स्वतः कमरेला ओटी बांधून फराटावर पेरलंस. कार्येशु मंत्री करणेशु दासी. आणि आज भोजनेशु माता, आज मी क्षरपंजरी आहे तर आई सारखं मला भोजन घालतीस, म्हणून माझे अश्रू अनावर होतात. आपण स्त्रीला एका स्त्रीच्या स्वरूपामध्ये पाहतो, पण कार्येशु मंत्री करणेशु दासी, भोजनेशु माता आणि क्षयनेशु रंभा. ढाला तोडगा काढा. राजन, हिला कशाला मारता? अहो, हिच्यापासून जो 7वा गर्भ येणार आहे त्याच्याने तुमचा मृत्यू आहे ना. तर दया आली, करुणा आली आणि बंदी शाळेत टाकलं. एक एक करता अनेक बाळाचा जन्म झाला. पण ऐका, आपल्याकडे म्हणतात ना, घडा भरल्याशिवाय पायली भर लागतील. आमच्याकडे एक म्हणे, त्याची पायली नाही भरली अजून म्हणून चाललंय. बापाचा घडा भरला नव्हता म्हणून नारद महाराज आले. कारण तिथं मिटिंग घेतली होती ना. मिटिंगवर मिटिंग आपल्या चालतात. तिकडे ह्या रोड करायचा, हा सिमेंट रोड करायचा, हा पूल करायचा, काहीच नाही मिटिंग. त्याचं नाव मिटिंग, पण ती देवाची मिटिंग होती. देवाने नारद महर्षीला पाठवलं आणि नारद महर्षीने सल्ला दिला की तो रद्द होणारच नाही. त्यांची मिटिंग फिक्सच. जी गोष्ट रद्द होत नाही त्याला काय म्हणायचं, त्या माणसाला काय म्हणायचं, त्या माणसाने गोष्ट सांगली ती रद्दच होणार नाही. तो कोण? नारद. कधीच न रद्द होणारी गोष्ट नारद म्हणून सांगितली. ती कंस महाराजाला मान्य पडली
आणि 7 बालक मारले, पण 7वा गर्भ देवकीच्या उदरी बंदीखान्यामध्ये जन्माला आला. विठाला आता तिचे डोहळे सांगत बसत नाही, कंसाला मारील खडग आणि तलवार तुम्हाला माहित आहे. पण ऐका, ज्या वेळेस कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले त्यावेळेस 8 वर्षाची घुमटी मूर्त समोर उभी राहिली. नाही स्पर्शेले येवनी द्वार या लागी म्हणजे अयोनी संभव. अयोनी संभव आले. हा अयोनी संभव नाही काही नाही दुखिनले गर्भपोट नाही आली वीण, असे काही त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे हरिविजय ग्रंथामध्ये, बघून घ्या. आणि मग देवकी म्हणली, बाळा येणे रूपे तू या रूपान जर माझ्या समोर आला जन्माला तर मी तुझी आई आणि तू माझा मुलगा कोण म्हणेल. मग काय करू बाबा, लहान हो. पण देवकीनं ज्यावेळेस निरखून पाहिलं ना, त्याच्या पायाकडे पाहिलं. ऐका, ते खूप गोड चिंतन आहे. काल्याचं चरित्र सांगतात, होतो तो हमामा, पण हे चरित्र कोणी सांगत नाही. ऐका, जयाच्या चरणीची शोभा, हे तळपाय पाहिले. तळपाय देवकीनं, ऐका, तळपायात काय दिसू लागलं, ती तळपायाची शोभा अशी दिसू लागली. वज्रांकुश रेखा, हो, इंद्रधनुष्य मिरवी नभा तैशी शोभा शोभत. जसा इंद्रधनुष्य आकाशामध्ये चमकतो ना, तसे तळपाय दिसू लागले. गुडघे कसे दिसू लागले, जाणू म्हणजे पांड्या कशा दिसू लागल्या. आणि इथं नजर टाकली बेंबीवर, ती बेंबी कशी दिसू लागली. सहस्त्राब्दमृता ब्रह्मयासी ठावनरी घटा तयासी हो निकासा विशी वर्ताला. हो, त्यांच्या बेंबीतून ब्रह्मदेव वरती आलेले दिसू लागले. छातीवर पाहिलं तर तणकड छाती दिसू लागली आणि छातीवर वच्छलांछन दिसू लागलं. अझो निगा सुभेद्रा तयाच्या पाऊलाची हृदय तुम्ही सत्य होती का. हो, कोणता जरी अवतार घेतला तर पावलाची मुद्रा परमात्मा विसरत नाहीत बरं. आणि मग कंबुकंठ पाहिला, जयाचा पाहता कंबुकंठ तेथून वेदाची वाहती वाट. स्वर वर्ण उद्भट तेथेची पै निर्मिले. सगळे स्वर वर्म 4 वेद 6 शास्त्र तिथून येऊ लागले. आता नाक कसे, कान कसं, आता डायरेक्ट पाहिलं. त्यावेळेस कपाळाकडे पाहिलं आणि कपाळावर अशा त्रिवळी होत्या. त्या त्रिवळीमध्ये काय दिसलं आमच्या देवकी मातेला, जयाच्या पाहता त्रिवेळी सच्चित आनंद एक मिळी. त्या त्रिवळीवर काय दिसलं, सत चित आणि आनंद. हो, आता सत काय, सत्पदते ब्रह्म, चित्पदती माया आणि आनंद पदी जया म्हटती हरी. असा हरी आणि देवकीनं पाहिला. त्यावेळेस देवकी म्हणल्या, विसरून गेल्या स्वतःला, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. हो, विसर पडला बरं. कशामुळे विसर पडतो, वृत्तीच झाली निवृत्ती, मग जनन दिसे. एकदा वृत्ती निवृत्ती झाली की जग हे जग डोळ्याने दिसत नाही, काही दिसत. ब्रह्मानंदे लागली आणि मग देहावर राहिली नाही. देवकी माता विधी अवस्थेत गेल्या आणि कान्हानं मग हलवलं, आई मी तुझं बाळ आहे. ती म्हणली लहान होय. तो म्हणला मी लहान होतो आई, पण मला नेऊन घाल. कुठं, नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. 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 माया उपसली येते आणि मज ठेवते. माया उपसली येते आणि मज ठेवते. नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. माया उपसली तेथे आणि मज ठेवते. माया उपसली तेथे आणि मज ठेवते. नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. नंदाच्या घराला नेऊन घाल, मला गोकुळाला नेऊन घालाई. आता तुम्ही म्हणसाल त्यांच्या तर बेड्या होत्या आणि हे कार्यक्रम झाला कसा. रक्षपाळ होते,
पण ऐका, मुक्त कासया म्हणावे, जया बंधनाची नाही ठावे. जो मुक्त असतो त्याला बंधन नसतं, आणि ज्याला बंधन असतं तो मुक्त नसतो. ही मुक्त स्थिती होती मायबाप, आणि ती मग तोच सांगू लागला, म्हणत ती रक्ष पाळ, ते म्या मोहिले, ते सगळे मी मोहून टाकले बर काय. मग नंदराजाने उचलीला आणि बंधन गळून पडले आणि घेऊन निघाले. तर वरून पाणी पडत होता, दुथंग अशी यमुना भरून चालली. उचलीला आणि यमुना मातेने वास्ता दिला, आणि गोपाल कृष्ण परमात्मा ज्या वेळेस तिथं ठेवले, यशोदेच्या कुशीमध्ये घातले. यशोदेलाही ते माहित नाही. माया उचलल्या आणि कंसाला मग सकाळी माहित झालं. कार्ती लागली ना वरड आहे. ते सर्व झाल्याच्या नंतर तिनं सांगितलं, मग मला मारण्याच्या प्रयत्नात नको पडू, तुझा वैरी मज लागी वधी, आणि जन्मला हा तुझं लागी वधी, उपजला मज आधी, माझ्या आधी तो जन्माला म्हणली, तो तुझा घात करणार आहे. त्या दिवसापासून कंसाला चिंता लागली, आणि तो बाबा, ती बाई आकाशात निघून गेली, आदिमाय शक्ती. ती अजून कोणाला दिसली, ती येती, पण ती आली की आपले डोळे झाकतात, आणि ती गेली की आपल्याला दिसते. ती काळ्या बोकड राहते. कोण्या बोकड? ढग आहे, ढग त्या ढगात राहते. ती बाहेर आली की आपण आंधळे, नाही का? आणि कौसाच्या हातातून निसटल्यावर कौसाला काय दिसणार आहे? मग आपल्याला जर दिसतं आवाज झाला तडडड, आपण माय 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 बाबा बाबा करतो, नाही का? अशी असणारी ती आदिमाय शक्ती. आणि कंसानं मग विडे मांडायला सुरुवात केली. कोण मारतय म्हणले त्याला? कोण मारतय? तुम्ही मारताय ना? कोणीला उचलणार आहे? हो नाही, पण ब्राह्मण काकानं उचलला. ब्राह्मण खूप हुशार असतात बरं. ब्राह्मणाचा अधिकार साधा नाही, पण ब्राह्मणही तसे लागतात. आपले इथे ब्राह्मण काका आहेत ना? हा, मी काल जे मंत्रघोष ऐकला त्यांचा, खूप छान. ब्राह्मण पूजा करून येतात, पूजा सोहळ्यात येतात ना. आणि आपण शेतातून येतो, स्नान केलेलं नसतं, काहीच नसतं, आणि आपण म्हणतो पाया पडू महाराज. आहे ना आपल्याकडे पद्धत का नाही? आमच्याकडे पद्धत आहे. काका तिकून आले तर लांबूनच म्हणायचं पाया लागू महाराज. ते म्हणतात आशीर्वाद. हे काय भानगडे म्हणतात ना असं, तिकडे नाही, तिकडून म्हणतात आशीर्वाद. आता आपलं डोक्या हात त्याच्या चरणाला लागलाय बी नाही, आणि त्याने आपल्या माथ्यावर आशीर्वाद टेकलाय बी नाही. मग बऱ्याच दिवसात याच्यात महाराज विचारात पडलं, पण ज्ञानेश्वरीला काही विचारा ना, म्हणून ज्ञानेश्वरीला माय म्हणलंय. सगळ्याच काही गोष्टी देते ती माय असते, आणि काही काही देतात ते बाप असतोय. हो, मग ज्ञानेश्वरी सांगितलं, त्याच्यात वही सापडली. आता किती अध्याय आहे मला सांगता येणार नाही, पण तुम्ही तपासून घ्या. द्विज षडकर्म करी, क्षुद्र दया ते नमस्कारी, दोहीशी सरोभरी निफजे याग. द्विज नाम ब्राह्मण. ब्राह्मणाला 6 प्रकारचं कर्म करावं लागते. ते सकाळी 3-4 वाजल्यापासून उठतंय, सोहळ्यात असतंय, त्याचे 6 प्रकारचं कर्म करतंय. आणि आपण तसेच येतो शेतातून, आंघोळ नाही, बाहेर दिशेल बसला, पाणी मिळालं नाही असं धरून चला. आणि म्हणतो पाय लागू महाराज, की त्याचं दोहीशी सरोभरी निफजे याग, त्याचं निम पुणे आपल्या घेते. काय भानगड असं? आपण क्षत्रिय आहोत. आपण जे अन्नधान्य पिकवतो ना, ते आपल्या स्वधर्मान पिकवतो. स्वधर्म जो बापा, आणि तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तता येथे पापा संचारू नाही. माऊली सांगतात, आपण स्वधर्म करतो, तीच आपली पूजा आहे, तेच आपलं ध्यान धर्म आहे, तोच आपला होम आहे. काकाचा अर्थ पुण्य, कारण आपण जे धान्य पिकवतो त्या धान्यावर ते जगतात. विठ्ठल. आता काकानं उचलला, काका गेले. आता पहिलेच ब्राह्मण काका भविष्य सांगून गेलते. त्यांनी सांगितलं होतं, चांगल्या तिथीवर, चांगल्या याच्यावर, चांगल्या योगावर मुलगा जन्मलेला आहे, गर्गमुनी, काही अडचण नाही. आणि आता हे गेले, याचं काय नाव होतं? मामल भटजी. त्याने सगळं उलट सांगलं. म्हणले खड्डा खंडा, लवकर ह्या मुलाला दाबा, कारण हे ज्या कोळा जन्माला आलंय ते कोळ नष्ट करणार. आणि केलंच ना, नाही का? गावात भांडण लावणार, कळी कळी लावणार, ज्या मायबापाच्या उदरी आलं त्याच्या कामी पडणार. तर खरं सांगलं होतं महाराज, पडलं का कामी? देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, आणि शेखी उपयोगा आला पांडवाच्या. त्यांनी बरोबर सांगलं होतं.
पण त्या बाकीच्या त्या भूतायला सहन झालं नाही बरं. मग काय ते पाच पाच आता तेवढं त्याला आपल्याला वेळ होत आहे. आणि मग बाळ मोठं झालं, अनेक प्रकारचा त्याच्यानंतर बहिणीने विडा उचलला, बहिणींची तीच फजिती केली. बाळ रांगू लागलं, रांगता रांगता गोकुळामध्ये फिरू लागलं. आणि एक दिवस बाळानं माती खाल्ली. माती खाल्ल्यावर, माती का खाल्ली बरं? भरत खंडामध्ये बाळ जन्माला आलं होतं. आणि 9 खंड आहेत, 9 खंड. 9 खंडामध्ये भरत खंड अतिशय पुनीत आहे. भरत खंडेन नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची प्राप्ती. भरत खंडामध्ये नरदेहा जन्म मिळायला भाग्य लागतं. आणि तो परमात्मा म्हणले माझ्या संताचे, माझ्या वारकऱ्याचे पाय या भूमीला लागले. तर जिथं जिथं पाय लागले किती माती देवान तोंडात टाकली. आणि मग ते बळराम दादानं पाहिलं. आणि बळराम दादानं आईला सांगलं, आई तू कृष्णानं माती खाल्ली म्हणला. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. नाही गाई नाही खाजली ना माती, नाही गाई नाही खाजली मी माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. नाही गाई नाही खाजली मी माती, नाही गाई नाही खाजली मी माती. बळरामदादा खोट बोलतो, बळरामदादा खोट बोलतो. बैरामदादा खोट बोलतो, बैरामदादा खोट बोलतो. बळरामदादा खोट बोलतो, बळरामदादा खोट बोलतो. बैरामदादा खोट बोलतो, बैरामदादा खोट बोलतो. नको कुमार माझ्यावरी, नाही गाई नाही खाल्ली ग म्या माती, आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. नाही खाजली मी माती, नाही गाई नाही खाजली मी माती. हे कोण सांगितलं तुकोबा राहायचं प्रमाण आहे का नामदेव राहायचं? बरं, याहीनं हे प्रमाण सांगितलं, पण माऊलीनं पण सांगितलं ज्ञानेश्वरीत प्रमाण. ती वही सांगा. इकडे विचारलो महाराज, इकडे नाही. पारायण करते आहेत मंडळी. आता गावात पुन्हा पारायण होतात, हे का नाही? सांगा सांगा. ही माती खाल्ल्याला माऊली ज्ञानेश्वरीत लिहिलंय. आगाव एक वेळ खादली होती माती, तो कोपोनिया हाती यशवदाधरी. रागाला एक हातामध्ये काडी घेतली आणि हातात काडी घेतली, कान धरला, सांगतो माती खाल्ली का? ऐका. मग भेने भेने देणे मुख झाडा देवायाचे निमिषे, 14ही भुवने सावकाशे दाखविली. आईनं आ केलं म्हणे नाही खाल्ली. आई काय आ केलं तर आईला 14 भुवन दिसली मधात, नाही का? हो, आईला कळालंच नाही, कारण तिला ती ज्ञानदृष्टी दिली होती. नजर बघण्याची नजर वेगवेगळी लागते. आता भूमीमध्ये धन आहे, पण ते प्रत्येकाला दिसतं का? त्याच्यामध्ये 14 भुवन होते, पण कधी दिसत नव्हते. ती दृष्टी दिव्य दृष्टी दिली. जशी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची दिव्य दृष्टी दिली होती. तुमच्या या जमिनीमध्ये धन आहे, कोणाला दिसतंय? मी सांगून गेलो पायाळू दिसतंय. आला तो माणूस माझ्याकडे पायाळू घेऊन म्हणजे महाराज हो पायाळू. त्याच्या वाड्यात होतं. तुमच्या गावात आहे का धन? काढायचा असं उपाय सांगतो ज्ञानेश्वरीतच आहे. धन काढायचा. महाराज लोक गाडी घेऊनच येऊ लागले, म्हणले सांगा. मग मला एका वहीत नाही, मग 3 वया तिथं खर्च केल्या, तेव्हा ते जमलं. नाही तर मग उभारीच्या भानगडी होऊ लागल्या. धन का सोपं आहे का? बरं, धन काढण्यासाठी पायाळू लागतो. कसं काय? माऊलीने सांगलं, भूमीचे 7 अवयव निधान आणि पाहिजे लोचन पायाळाचे. आला तो पायाळू घेऊन. आई म्हणलं पायाळू आणला. आता दुसरी वही सापडी. जमिनीतलं धन दिसत, पण जै डोळे अंजन भेटे, ते दृष्टी सफाटा फुटे. मग पाहिजे तर प्रगटे वासनिधी किंवा महानिधी. 2 पाठी. डोळ्याला अंजन घालावं लागतंय, त्यावेळेस ते धन दिसतंय. ते अंजन घेऊन आलं महाराज. पायाळू बी आला आणि अंजन बी आलं. बरं, मग आता काय करायचं? तिसरी वही पाहिली. कोणती? सदैव आणि पायाळा जय दिव्य अंजन भेटे डोळा. मग येथे पाहिजे तावलीला पाताळ धने. पायाळू लागतोय, अंजन लागतंय, आणि काय लागतंय?
दैव लागते. तसं त्या माईचं दैव होत, अर्जुनाचं दैव होत, म्हणून 14ही भुवने विठाला विठाला. मला असा टाइम सांगा बरं, कारण हे कार्याचं कीर्तन आहे आणि इथं माझं काय होतं हमेशा मी अभंगाला ज्ञानेश्वरीची वही घेतो असं. हा नाही नाही, हे वातावरण आहे ना आपलं महत्वाचं, जेवणाचा विषय हे लांबी खडता येत असते आम्हाला, तसं काय नाही. आम्हाला काय गंधाक्षिदा पांतुम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी हरित द्रव्ये कुंकुम समर्पयामी लावाडोळा पाणी टेकाय दक्षिणा झाला अभिषेक विठाला विठाला. काय सांगू लागलो, होता होता मोठा झालं बाळ, आता ते उखळालं बांधलं, त्या विमल अर्जुनाचा वध केला, तुम्हाला माहित आहे, तुम्ही आता सगळ्या कथा डोळ्यासमोर आणा. आणि मग लेकरं भेटले बाकीचे गोपाळ, म्हणले तुम्ही अशी काळी मुडी काऊन झाले रे? म्हणजे महाराज कृष्णा आमचं सगळं दही दूध मथुरेला जाते, मला आता जाऊ द्यायचं नाही. मला करायचं काय, तुम्ही माह्या बाजूला या, माया पार्टी द्या. आणि सगळे बाजूला घेतले आणि मिटिंग केली. त्यांना सराटे घ्यायचे सांगले, गाळ माती घ्यायची सांगितली. प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेला, गाडगे फोडे मडके फोडे दही दूध सगळं पिऊन घेतलं. यशोदेकडे घराने गेले, काय म्हणू लागले, यशोदे कृष्णाला सांगा म्हणले. काय झालं, अहंकाराचा डोरा फोडा, ममतेचा डेरा फोडा, गोकुळी राहावे का, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाचे सांगावे, यशोदे कृष्णाचे सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. सांग म्हणलं तुझ्या कृष्णाला आम्ही गोकुळामध्ये राहो का जावं. शिंके तोडिले मडके फोडिले, दही दूध सारे लुंगून दिले, काय करावं म्हणले, राहो का जावं. ती साधी नव्हती, गावची पाटलीन होती. तुम्ही 12 घरच्या 16 जणी घे म्हणले आणि विनाकारण माझ्या बाळावर आड घेता, आता हे लांबच जाईल. तुम्ही म्हणले जाग्यावर धरून दाखवा, मुद्दे माल नाही का, जागी धरण मग म्हण. बरं काय ना, लगेच बचत गट होता, तो हातावाई होता. लगेच तातडीची मीटिंग लावली आणि पाळी करून बसल्या आणि पकडला, धरला म्हणले, धरला हो. आणि धरून चालवला तर रस्त्यानं तिचाच मुलगा म्हणू लागला, आई मुलं कशाला नेती नंदाच्या वाड्यात, पालटला नव्हेस हो. तिथं गेली, पाय म्हणे यशोदे तू हो बाळ, अगं तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का म्हणे, तू हाच मुलगा आहे ना. असे चरित्र केले माय बाप हो. आणि म्हणले आता काही बरं नाही, काय करा, यानं खूप मोठ्या खोड्या चालू केल्या, याला रानामध्ये पाठवा, शाळेमध्ये घाला. आता त्या काळात शाळा कोणती होती हो, खांद्यावर घोंगडी टाकली आणि जाई बा राणा, सवी घेऊन या, गोंधना गाई राखण्यासाठी पाठवलं. बासरी खोली आणि मग येड्या वाकड्या पेंध्या बोबड्या सुदाम्या सगळे घेऊन गेले हो. काय तो आनंद आहे गोपाळातला. खूप झालं गड्या म्हणे कृष्ण, आता होतो तो झाला, हा मामा झाला म्हणून गृहीत धरू आपण. ते लंगोडी झाले, सुरपाट्या झाल्या, सगळे खेळ खेळ खेळले आणि म्हणले कृष्णा खांदी भार पोटी भूक, द्वादशी महाराज सोयऱ्या नाही न्या फक्त आमच्या एवढे तोंड झाले, उपास इथं फराळावर येत नसते. आणि मी म्हणलं सोडा आणि तुम्ही दमान्या, म्हणले नाही महाराज इथं प्रसाद आहे. आणि म्हणलं घरचं काय, म्हणले घरचं जेवण आहे. डबक्यात काय असती, साखर असती आणि ती साखर इथं आणली काय होतंय, प्रसाद होतोय. म्हणून आज सगळ्या इथं प्रसाद घ्यायचा. आपण थोडं आवडतं चालू येईलच पुन्हा येईल कधीतरी, असा विस्तारांकाला करू 2-3 घंट्याचा. ते मसाला अशा आहेच का वा, खाताल्याची खावे हो. आणि काय झालं,
खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. मग खडकी सोडी गेल्या मोठा आजचा दही काला खरंच ती थलच रुंदावून दिसले. सगळा खडकच आहे महाराज पाठीमागून. अशी स्थिती होती. असं डोंगर होत आणि त्या डोंगरावर सगळे एका मोठ्या खडकावर बसले. सगळ्यांशी दुऱ्या सोयऱ्या. पण एक बोबड्या नावाचा गोपाळ असा बाजूनच राहिला. बाजून बसला. अरे म्हणले बोबड्या तिकडे काऊन बसला. ए पोरा बोबड्या तिकडे ये. तुला नाही तिथं सांगल बापू विठाला. तेव्हा म्हणला तिथं ना ते बोबड्या होता. तिथं मला बोलू नको त्याला तुला थोलीलेस. लहानपणी पण माहित होतं मग तू कथा आईल बेदाल करीत होता. कसं कर जाई इंचू दे धरोनी त्याची अंगठी दे करोनी नाही का. साप दे धरोनी त्यांचा चाबूक दे करोनी. ऐस कैसे माघशी बाळा रे तू जगा वेगळा. आई तू समजवायची कृष्णा. चंद्रमा दे धरोनी त्यांचा चेंडू दे करोनी. ऐसे कैसे माघशी रे बाळा. याला बाळछंद म्हणतात. हे बाळछंदातला आहे. असो असा तू आईला बेजार केलं आणि आता आम्हाला बेजार करायला इथं आमच्या सोबत आलास का. मला तुझी शिदुरी खायची नाही का रे बोबड्या. मै शिदुरी घरी विसरली म्हणला. अरे आमची खाय ना म्हणला. तुमची नको. तुम्ही थोल्या थोल्या पातला तेल येत. तुम्हामध्ये मी दलीब येत. तुम्ही कोण आहेत म्हणला. हो तुम्ही मोठाल्या पाटलाचे लेख आहे. तुमच्यात मी एकटा गरीब आहे. काय झालं रे बोबड्या. ताल दौली दाई येली तिथं थिलोत लय दोल दोल झाला. तुम्ही थदल्याने लय थाला. मी दलीब म्हणून मला थोलू थात दिला. तुतना थमाला पुल्या दाई. आम्ही दातो अमुत्या भाई कृष्णा. आता निवडी गोंधळे मला तुझ्यात राहायचं नाही. काय झालं बोबड्या. कालच म्हणे गवळी गायली होती. तिचा खिरस गोड झाला होता. तुम्ही सगळ्यांनी इतकाला खाल्ला आणि मी वळती करायला गेलो. मी गरीब म्हणून मला उलुसाक द्यायला विठाला. देव भक्ताचा अनन्य प्रेम आहे बरा. होय भक्ती केला तैसा आणि उर्वी धरावी ती. कृष्ण म्हणला गोबड्या तू जर उपाशी पोटान राहशील ना तर आम्ही कसे खाऊ. कारण देव भक्त एक आहे. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. देवा आणि भक्तामध्ये अंतर नाही. बोबड्या तू खात नाही तर आम्ही नाही खात. मग मी तिथनं मी धलून आणतो. तो लोक थांबतूत आलाय म्हणले हो. आता शिदुरी आणायला घरी गेलं. आई घुसळीत होती आणि बोबड्या म्हणला आई मै शिदुरी बांध आणि 1 गिलास ताकाचा दे. 1 गिलास पेला 2 गिलास पेले. हो मायेचा पेला ममतेचा पेला. आणि जेवढंच भक्तीचा गिलास तोंडामध्ये गेला ना कृष्णाची आठवण आली ना. हो कृष्ण कारण त्याच्या कंठामध्ये होता. आपला अभंग होणार आहे. कंठी धरीला कृष्ण म्हणी. कंठामध्ये कृष्ण कृष्ण कृष्णाचं ध्यान होतं. कृष्णाचं नाव होतं. म्हणलं आई आता तातलं डोल झालंय आणि तिथं आलं नेवतात थोलुथ म्हणे. त्या किसण्याला काळ्याला कदिरुले ताकाचे डेरे फोडे म्हणून तर रानात काढून दिले. त्याला कशात. आता आई नेऊ देत नाही. लक्षात आलं. तशीच गुळणी तोंडात धरली आणि पळाला. पळत असताना घामाघूम झाला तो गोबड्या. नाकाचे दोन्ही दरुजे खुले झाले. डोळ्यातले दोन्ही परवा खुले झाले. कॅनल घाण चालली आणि ते गोवळे गोल बसले होते. कृष्णा अरे तो बोबड्या कधी येईल. भूक लागली खांदी भार करू थांबायचंय. कृष्ण म्हणे थांबा तो येणार आहे. हो भक्तीचं आणि प्रेमाचं नातं वेगळं असतं. हो माय बाप. तो असं करू लागला. कृष्णा हे येड काय म्हणाले. अरे योगी याच्या खुना योगी जाणे सरका म्हणी नाही तर तुम्हाला तुडील ते. हा हो बाजूला म्हणे ते माझ्याकडे आले आणि गोपाळ बाजूला केले. पळत आलं. जवळ आल्यावर असं केलं म्हणजे तोंडात बाकीच्या तोंडाला हात लावले. कृष्णा अरे त्याच्याकडे पाहिलं की उलट्या होती. ते पाहिलं 2 प्रवाह 4 प्रवाह एकत्र वाहिले तर घाणीचे येत नाकातला डोळ्यातला. अरे असं काय बाबा कृष्णा. देवानं हा केलं आणि कृष्णाच्या तोंडामध्ये त्या बोबड्यानं काय केली गुळणी मारली. कृष्ण म्हणला मी अहंकाराचा डेरा फोडा मायेचा फोडा ममतेचा फोडा. पण एकाही डेऱ्यामध्ये इतकं गोड आणि इतकं ताक खायला चांगलं मिळालं नाही. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात म्हणा थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. आचे दुष्काळ
घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. तुमच्या अंतकरणात किती प्रेम आहे आणि तुमचा भाव किती आहे त्याला देव दुष्काळ येथे मिळत नाही बरं. त्याच्यासाठी देव भक्तामध्ये फिरतो होतो, भक्ती केला तैसा होतो. आता आवरागड्या म्हणले आता वेळ करू नका आणि पंक्ती बसवल्या. पंक्ती बसताना सांगितलं पंक्ती गोळा करायच्या धरा, पण एक काम करा माझे गडी कोण कोण असे बाजूला बाजूला बसा. कशामुळं? त्याच्यात काही डुप्लिकेट मिसळले होते. आता आमच्या लातूरकडे एक कार्यक्रम झाला, म्हणले महाराज लोक बरे राहिले नाही, महाराज लोक बिघडले. अरे महाराज लोक नाही बिघडले रे, वारकरी संप्रदायाला अनादी काळाचा आहे. निर्वातीचा दिंपू नेने कदा काळी कंपू. अरे आमच्या ओम नमो आदी कापडी घेतली खांदी. अनेक वर्षाची वारकरी संप्रदायाचा ध्वज आहे, अनेक वर्षाचा परंपरा ही बिघडली नाही. बिघडलेले लोक याच्यात आले, ते पहिलेच बिघडलेले आहेत. तसे काही त्याच्यात मिसळले होते. ते कोण कोण होते? होत्याने वेश पालटला, वारकऱ्याचाच वेश घेतला, गण लावली, माळा घातल्या, मोठा सप्ताह उभा केला आणि त्याच्यात भ्रष्टाचार करून बसली. माहित आहे सगळे ऐकायला, त्याचे नाव आपल्याला या गादीवर घेऊ बी नाही. तसे आले पूर्वीपासूनच येतात, त्याच्यात आले आणि कृष्ण म्हणला थांबा गडे आज मी वाहणार आहे. तुम्ही वाहणार आहे तेव्हा तुम्ही पहिल्या पंक्तीला बसणार. ही माणूस पहिल्या पंक्तीला बसणारा आणि आज वाढायला थांबला. कार्यकर्ते वाढायला थांबते, पहिल्या पंक्तीला बसत नाही. आणि कृष्ण पहिली बसायचा, मला वाढायचंय आणि वहाड चालू केली. वहाड चालू केल्यावर त्यानं काही ताट सोडून दिली. कोण होते? हो माऊली, संतोष माऊली. आपण साधारणतः पण असं विठाला विठाला ते इसरवलेले कोण होते? नाव सांगा बरं त्याचे. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव, महादेव. देव म्हणला तुम्हाला इसरवलं नाही, इसरले नाही, इसरवले. इसरवणं वेगळं आणि इसरणं वेगळं. दोन दोन पद मिळत नाहीत. महाराज कीर्तनकार आणि सरपंच. तुमच्या गावात आहे का या भागात कोणी सरपंच पद सांभाळतोय आणि कीर्तन करतोय? बाबा असं तुमच्याकडे आहे का? नाही नाही, दोन पद. राजकारणी माणूस परमार्थात येऊ शकत नाही आणि राजकारणी जर परमार्थात आला तर असं समजायचं त्याचं मागच्या जन्मातलं. मग ते म्हणले आम्ही काय करावं? ते म्हणले आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आम्ही जसे घडलो तसे तुम्ही घडा, आमच्यासारखे व्हा, वारकरी व्हा खरे, आमच्यात या. आणि मग हे विषय कुठं झाला? विठाला विठाल. खडकावर माधवगिरी आणली. 2च मिनिटात सांगतो दोस्तांत आणि पूर्वे दिशेकडे येतो. खडकावर माधवगिरी ठेवली आणि आमचे निवृत्ती दादा, मुक्ताई, सोपान काका चौघे भावंड खात बसले. निवृत्ती, सोपान आणि सोपानाच्या डोळ्यातून अश्रू उतरू लागले. सोपाना रडू लागला. सोपाना रडत असताना मुक्ताईनं आपल्या चिमुकल्या हातानं दादाच्या डोळ्याचे अश्रू पुसतात. दादा का रडता हो? काल तुम्हाला माधवगिरीला पाठवलं, आजही पाठवलं म्हणून रडता? नाही. मग सोपाना रडत होता आणि माऊली हसत होते. मुक्ताईनं निवृत्ती दादाला विचारलं, ऐका ऐका थोडं तुम्ही न ऐकलेलं सांगायलो. दादा ज्ञाना हसतोय, सोपाना रडतोय, माझे पण अश्रू अनावर होतात. आपल्याला आळंदीतल्या लोकांनी एवढा तिरस्कार केला दादा, आपण स्थलांतर करू. लोक माधवगिरी तर देतात नाही पण धूळ शेण टाकतात आपल्या झोळीमध्ये. करो काय दुःख सहन करायचं? खळखळून माऊली पोट धरून हसू लागली. काय असेल बरं? एक भाऊ रडते, बहीण डोळे पुसती. दादा तुम्ही पण गालात हसता? निवृत्ती दादा गालात हसले. बाप गेल्यावर मोठा भाऊ बापाची जागा सांभाळतो आणि आईची जागा बहीण सांभाळीत असती. मुक्ताई तुला कळत नाही का ग? दादा तुम्ही बापाच्या जागेवर आहे, तुम्ही सांगा ना. मुक्ताई हे अश्रू थंड आहेत का गरम आहेत? मुक्ताईने हात लावला तर दादा अश्रू थंड आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. हे त्यावेळेस ब्रह्मा होता सोपान, ब्रह्मा सोपान तो झाला, मी महादेव होतो. आणि त्यावेळेस काळा खवद्याला नाही तिथं, म्हणून आज हा ज्ञाना विष्णू होता. आणि म्हणून पुण्य फळले बहुत दिसा.
पुण्य फळले बहुत दिसा आज माझं पुण्य फळाला तिळतिळ पुण्य साचा पडे ऐशे बहुत जन्मी जोड जोडे तरी जगा आतुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा समागम घडायला मुक्ताई एका जन्मातल्या पुण्याने हे घडत नाही बरं तसं आपलं हे मागचं पुण्य असेल बरं. दादा मी कुठला आलो बाबा किती जिल्हे ओलांडले परभणी जालना संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक आणि हे धुळे काय पुण्य असेल हे बघा. असं म्हणूच नका की तुम्ही परभणीचे कोणी नांदेडचे कोणी हिंगोलीचे कोणी नाशिकचे नाही 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 नाही. ज्या वेळेस राम अवतार संपला त्यावेळेस देव म्हणले माघा माघा याचे असं पाहे आणि चिंतीला रोकडे ते म्हणले आम्हाला काही लागत नाही. किष्किंधा दिली सुग्रीवाल लंका दिली बिभीषणाला देवा तू पाहिजे मग गोपाळ झाले गवळी झाले. कृष्ण अवतार संपला माघा म्हणले काय पाहिजे देवा काहीच पाहिजे नाही तू पाहिजे आपुला तो एक आणि ते नेवी ना तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा देवा तूच पाहिजे. तो म्हणला मी आता रिकामा नाही आता लोक होय भक्ती केला पैसा आणि उर्वी धरावी ती इच्छा आता नाही रंग नाही रूप नाही गुण नाही अव्यक्त निराकार नाही जा असा मी विटेवर उभा राहणार आहे. म्हणले देवा चालणार नाही आमच्या मध्ये तुला व्हावा लागल आमच्या मध्ये राहावा लागल. म्हणले ठीक आहे मी आळंदीला तुम्ही या नाही का तिथून सोहळा काढू आणि तिथून तुम्ही आम्ही खेळी वेळी आहे का नाही. कसं आहे मग वडर माऊली चंभार माऊली सुतार माऊली कुंभार माऊली विष्णुमय जग हो आहे का नाही. कोणी हो कोणी सुद्धा मी तू पणा तिथं नाही. तेच वारकरी तेच रामावतारातले वानर तेच गवळी आणि तेच वारकरी आम्हा बहुत जन्मी मुनी मुक्त झाले भेने गर्भवासन आम्हा विष्णुदासा किंवा सुखे घालावे आम्हासी घेईन मी जन्म. असो वेळेचं बंधन असतंय. आता काल्याचं चरित्र तुम्ही खूप ऐकले पण आपण काल्याच्याच भागात बोलत गेलो. पण मला तर माझ्या मनाला असं वाटतंय मी जे चातुर्मासामध्ये संग्रहित केलं मोठ्या वक्त्याकडून ऐकलं ते तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला असेल. आता अभंग मी तुम्हाला सांगून गेलो. आपण अभंगाचा उच्चार असाच होईल असं सांगता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्याचा अंतही नाही आणि पारही नाही. कशामुळं बरं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आणि नरनारीला आनंद झाल्याचं प्रतीक म्हणून गुढ्या तोरणे करती कथा. मी अभंगाच्या सुरुवातीला थोडं अध्यात्मातून त्याचं चिंतन सांगितलं. हा वेगळा आनंद तो वेगळा आनंद. पण असो माझंही काहीतरी भाग्य की एवढ्या मोठ्या गडावर ही पुण्य भूमी आहे. इथं अनेक महात्मे येऊन गेलेले असावं. हे पुरातन लिंग आहे आणि थोडं महात्मे कीर्तनकार पण माझ्या समोर आळंदीहून आलेत. बाबा किती मास्तर छान वादक पण आहेत. मी कीर्तनकार नाही मी कथाकार आहे. पण गवंडी कसाही बी असला ना हाताखालचे माणसं जर हुशार असते तर ते बरोबर काठाचा कोपऱ्याचा दगड देते तर काम चांगलं होतंय. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करू. शेवट होईल चाल नाही का आणि नंतर मग अभंग होईल. बोला विठोबा रुखमाई कंठी भरला कृष्णमणी शिंके लावी येले दुरी म्हणा पाहिजे
होतो तिघाचे होतो तिघांचे वारे दोन्हीकडे मुख पसरून गडे मुख पसरून गडे मुख पसरून वारे दोन्हीकडे मुख पसरून गडे दोन्हीकडे मुख पसरून गडे. आहातीच्या राजा रे दोहीच्या धुळीच्या कोपरा घ्या रे धुळीच्या कोपरा तुम्ही वारे धुळीकडे मुख पसरून या गाडे मुख पसरून या गाडे मुख पसरून या कामने हाती कामने आधी अधिक गुणेने दिये का अधिक गुणेने दिये का अधिक हो या रेखा तुम्ही वारे धुळीकडे मुख